अंत्योदय कार्डधारकांना फाटक्या साड्या वाटप प्रकरणात मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या तक्रारीनंतर वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं पथक यवतमाळात चौकशीसाठी दाखल झालं आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कॉपरेटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे सर्व अंत्योदय राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप करण्यात आले। एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरणांतर्गत शासनानं सर्व राशन कार्ड धारकांना साडीचं वाटप केलं, परंतु यातील बहुतांश साड्या या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेत आहे। मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रार प्राप्त झाल्या। या सर्व तक्रारीची दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तक्रार दाखल केली होती। संबंधित तक्रारीची दखल घेत तात्काळ चौकशी पथक नेमण्यात येऊन वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त यांनी यवतमाळ इथं वस्त्रोद्योग महामंडळाची चौकशी अधिकारी दत्तात्रय रोहनकार आणि प्रवीण कोल्हे आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांना तात्काळ यवतमाळ इथं संबंधित प्रकरणाची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे। त्या अनुषंगानं यवतमाळ इथं जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या दालनात मनसेचे अनिल हमदापुरे यांनी संबंधित चौकशी पथकाची भेट घेतली।